जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुज्जी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टलवर शिक्षक पद भरती 2022च्या अनुषंगाने जी काही टप्पा 2ची जी विथ इंटरव्ह्यूची यादी प्रकाशित झालेली आहे। आता त्या यादी संदर्भात वेगवेगळे जे काही उमेदवार सध्या बघा त्या ठिकाणी प्रत्येक आस्थापनामध्ये शिफारस झालेले आहे। तर त्यांचं जे काही प्रमाण होतं तर ते 1:10 म्हणजे या ठिकाणी एक पदासाठी 10 उमेदवारांची शिफारस तिथं झालेली आहे। आता त्यांची जी काही पुढील प्रक्रिया असेल तर ती पुढील प्रक्रिया नेमकी कशा पद्धतीने त्या ठिकाणी होणार आहे, त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू असेल बरोबर। त्यानंतर त्या इंटरव्ह्यूमध्ये कोणकोणत्या घटकावरती सध्या तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये जे काही मार्क आहे 30 मार्क, तर ते 30 मार्क कशा पद्धतीने सध्या देण्यात येणार, तसंच तुमची निवड जी असेल तर ती निवड कधीपर्यंत त्या ठिकाणी होणार आहे आणि इंटरव्ह्यूची जी काही प्रक्रिया आहे तर ती सध्या बघा किती कालावधीसाठी होणार आहे। तर संपूर्ण डिटेल्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा। तर इथं जे काही शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या वतीने 25/6/2025ला हे पत्र सध्या इश्यू करण्यात आले। तर हे पत्र अध्यक्ष सचिव शैक्षणिक जी काही संस्था असेल संबंधित मुलाखतीसह पदभरती विकल्प दिलेल्या सर्व संस्थांना हे पत्र इथं इश्यू करण्यात आले। ह्याच्यामध्ये जो विषय आहे तर तो विषय म्हणजे मुलाखतीचा पदभरतीचा जो काही विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये पवित्र पोर्टल प्रणाली अंतर्गत 25/6/2025 रोजी प्रसिद्ध झालेल्या यादीतील उमेदवारांची मुलाखत व अध्यापन कौशल्यानुसार निवड प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत अशा पद्धतीने सूचना इथं देण्यात आले। तर हे जे आहे संपूर्ण संस्थांना सध्या जी काही माहिती असेल तर ती माहिती आदेश ते या ठिकाणी देण्यात आला आहे। तर ह्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की जी काही शिक्षक भरती आहे, शिक्षक भरतीचा जो कालावधी जर इथं आपण बघितला तर ह्याच्यामध्ये 22/2/2023 ते 3/3/2023 या कालावधीमध्ये जी काही चाचणी परीक्षा आयोजित करण्यात आली होती तिथून सध्या शिक्षक भरतीची सुरुवात झाली आणि आताच्या घडीला जो काही राऊंड आहे विथ इंटरव्ह्यूचा राऊंड तर तो सध्या बघा इथं टप्प्या 2चा आपल्याला पाहायला मिळत आहे। आता ह्याच्यामध्ये जे काही शैक्षणिक अर्हता होती तर ती शैक्षणिक अर्हता ह्या ठिकाणी दिनांक 12/2/2023 अखेर प्राप्त केलेली शैक्षणिक आणि व्यावसायिक अर्हता विचारात घेण्यात आली होती। त्यानुसार उमेदवारांची सध्या इथं शिफारस झालेली आहे। आता ह्याच्यामध्ये वेगवेगळे जे काही आस्थापनामध्ये जी काही रिक्त पदं आहे तर त्या रिक्त पदांची जाहिरात सध्या इथं प्रकाशित झाली होती। त्याच्यामध्ये काही विथ इंटरव्ह्यूची होती, काही विदाऊट इंटरव्ह्यूची होते बरोबर। तर आताची यादी आहे ती विथ इंटरव्ह्यू संदर्भात रिक्त पदांसंदर्भात जवळपास 8,000 प्लस जी पदं आहे तर त्या अनुषंगाने इथं आलेली होती। आता सर्वात महत्त्वाचा जो काही इंटरव्ह्यू असेल तर ती इंटरव्ह्यू नेमकी कशा पद्धतीने किती मार्कासाठी असणार आहे तर त्या अनुषंगाने इथं माहिती देण्यात आली। तर जे शिफारस झालेले उमेदवार आहे तर ते उमेदवार या ठिकाणी मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी 1:10 या रेशोने सध्या इथे जे काही सामाजिक व जे समांतर आरक्षणासह उमेदवारांची त्या ठिकाणी उपलब्धता म्हणजे शिफारस त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी जी काही SOP असेल बरोबर, SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर जी आहे तर ती त्या ठिकाणी डेव्हलप करण्यात आली। त्याच्यामध्ये एकूण ह्या ठिकाणी मुलाखत आणि अध्यापन कौशल्यासाठी एकूण 30 गुण असणार आहे। म्हणजे जे काही SOP नुसार या ठिकाणी 30 गुण ठेवण्यात आले आहे। त्याच्यामध्ये जे काही सध्या बघा विगतवारी असेल 30 गुणासाठी ती देखील आपण पुढे बघणार आहोत। तर ह्याच्यामध्ये त्या SOP नुसार जी काही शासन निर्णय 7/2/2019 होता त्याच्यानुसार इथं मुलाखत पद्धती होणार आहे। आता ह्याच्यामध्ये एकंदरीत जी काही निवड असेल तर ती निवड आता सध्या जे मार्क तुम्हाला 30 गुणांवर ह्याच्यामध्ये ज्यांना जास्त मार्क असेल तर त्या उमेदवाराची इथं शिफारस होणार आहे। इथं जे काही टेटचे मार्क होते तर ते टेटचे मार्क विचारात घेतले जाणार नाही। आता इथं फक्त आणि फक्त जे काही मुलाखत संदर्भात 30 गुण देण्यात आले तर ह्या 30 गुणाच्या बेसवर तुमची निवड त्या ठिकाणी होणार आहे। तर त्या अनुषंगाने जी इंटरव्ह्यूची तयारी असेल तर ती तयारी सध्या तुम्ही सुरुवात करा, जेणेकरून ज्या उमेदवारांचं शिफारस झालेली असेल तर त्यांना पुढील जे काही कार्यवाहीसाठी समक्ष तिथे जायला पडेल। तसंच आयुक्त स्तरावरनं देखील जे पत्र आहे तर ते पत्र देखील इथं इश्यू करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये या ठिकाणी बघा प्रति आयुक्त महाराष्ट्र राज्य त्यांना देखील SOP संदर्भात या ठिकाणी 30 गुणाचे जे काही घटक न्याय विगतवारी असेल त्या अनुषंगाने इथं माहिती देखील देण्यात आली। तर त्यानुसार जी काही इंटरव्ह्यू असेल तर ती इंटरव्ह्यू सध्या होणार आहे। तर ह्याच्यामध्ये आता SOP जर बघितली आपण तर ती SOP मध्ये महत्त्वाची जी 30 मार्कासंदर्भात माहिती देण्यात आली। तसंच बघा
आता ह्याच्यामध्ये जे इंटरव्ह्यू होणार आहे तर ती इंटरव्ह्यू नेमकी कधीपासून सुरुवात होणार आहे, तर त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी पदभरती संदर्भात ज्या सूचना आहे तर त्या सूचना देखील देण्यात आल्या. आता ह्या बऱ्याचशा मोठ्या 15-16 पानाचं ह्या ठिकाणी सूचनांचं पत्र आहे. तर ह्याच्यामध्ये महत्त्वाचं जे आहे तर ते आपण बघूया. तर आपल्याला माहिती आहे की सध्या ज्या काही प्रक्रिया आहे तर त्या प्रक्रिया वेगवेगळे GRच्या माध्यमातून सध्या ह्या ठिकाणी त्याला जे काही संदर्भ देऊन प्रक्रिया होत आहे. ह्याच्यामध्ये टप्पा 2च्या अनुषंगाने जी काही आता मुलाखत सध्या बघा सुरुवात होणार आहे, तर त्या अनुषंगाने इथं 8 नंबरच्या मुद्द्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की बघा इथे सर्वसाधारण जी काही गुणवत्ता यादी शिफारस उमेदवारांची मुलाखत अध्यापन कौशल्यासाठी नियोजित संबंधित व्यवस्थापनाकडून 26/6 ते 30/6/2025 या कालावधीत करण्यात यावे. म्हणजे जे काही नियोजन असेल तर ते नियोजन मुलाखत आणि अध्यापनासंदर्भात संबंधित जे व्यवस्थापन आहे तर त्या व्यवस्थापनांनी 26/6 ते 30/6 पर्यंत नियोजन असेल तर ते नियोजन सध्या करायचं आहे. आणि एकंदरीत प्रत्यक्ष मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी जी कार्यवाही असेल तर ती 1/7/2025 ते 21/7/2025 या कालावधीत करण्यात यावी. म्हणजे जी प्रत्यक्ष मुलाखत असेल तुमची सुरुवात तर ती 1 तारखेपासून सध्या सुरुवात होणार आहे. 1/7/2025 ते 21/7/2025 म्हणजे 21 दिवसामध्ये संपूर्ण मुलाखत प्रक्रिया जी असेल तर ती सध्या संपवायची आहे. संपूर्ण आस्थापनाचं जेवढे काही उमेदवार सध्या त्या ठिकाणी शिफारस झालेले असेल तर अशा पद्धतीने इथं सूचना देण्यात आली. म्हणजे तुमची मुलाखत 1 तारखेपासून इथं सुरुवात होणार आहे. तसंच बघा पुढच्या मुद्द्यामध्ये जे काही उमेदवार आहे मुलाखत आणि अध्यापन कौशल्य पूर्ण कार्यवाही झाल्यानंतर उमेदवारांची जी काही निवड कार्यवाही असेल गुणवत्ता यादी तर ती तुम्हाला कधी तर 25/7/2025 पर्यंत अंतिम करायची आहे. म्हणजे तुमची निवड झाली आहे किंवा नाही हे कधी करणार तर ह्या ठिकाणी बघा 25/7/2025 पर्यंत निवड यादी असेल तर ती इथं अंतिम होणार आहे. आणि त्याच्या बेसवर पुढील जी काही कार्यवाही असेल तर उमेदवारांचं वेतन सुरू करण्यासाठी आवश्यक असलेला शालार्थ ID असेल तर तो पवित्र पोर्टल मार्फत तयार होणार आहे. त्यामुळे उमेदवारांचा जो रुजू अहवाल असेल तर तो रुजू अहवाल सध्या 14/8/2025 पर्यंत प्रत्यक्ष संस्थांनी त्या ठिकाणी करायचा आहे. तर एकंदरीत जी काही मुलाखत असेल तर ती मुलाखत झाल्यानंतर पुढील रुजू अहवाल असेल तर तो 14/8/2025 पर्यंत सध्या बघा शासनाला सादर करायचा आहे. तर त्या अनुषंगाने इथं जी काही माहिती आहे तर ती माहिती इथं देण्यात आली. आता प्रत्यक्ष जी मुलाखत असेल तर ती मुलाखतीसाठी तुम्हाला ज्या सध्या आस्थापनामध्ये ज्या संस्थेमध्ये तुमची शिफारस झाली तर त्या संस्थेला तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा मग संस्था तुम्हाला स्वतः देखील कॉन्टॅक्ट करतील. जो काही तुमचा मोबाईल नंबर ईमेल ID असेल तर तो रेग्युलर सध्या बघा चालू ठेवा. जो तुम्ही स्वप्रमाणपत्रामध्ये देण्यात आलेला आहे ते नंबर असेल तर ते तुम्ही ह्या ठिकाणी अपडेट ठेवा. जेणेकरून प्रत्यक्ष तिकडनं जर कॉल आला तुम्हाला तर त्या ठिकाणी जे काही शेड्यूल असेल तर ते शेड्यूल तुम्हाला माहिती पडायला पाहिजे. किंवा मग तुम्ही स्वतः देखील संस्थेला संपर्क तिथं साधू शकतात. जेणेकरून तुम्हाला पुढील जी काही गाईडलाईन्स असेल तर ती तुम्हाला त्या ठिकाणी कळणार आहे. परंतु मुलाखत जी असेल तर ती 1/7/2025 ते 21/7/2025 या कालावधीमध्ये सध्या होणार आहे. आता जे काही संस्थेंनी मुलाखती संदर्भात नियोजनासाठी 30 तारखेपर्यंत इथं बघा संधी त्यांना देण्यात आली. त्यानंतर पुढील प्रक्रिया होईल. अशा पद्धतीने इथे जी माहिती आहे तर ती माहिती सध्या देण्यात आली आहे. तसंच ज्या उमेदवारांचं ह्या ठिकाणी शिफारस झालेली आहे तर त्या उमेदवारांनी छानपैकी बघा त्या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी तुमची तयारी करा. जेणेकरून तुम्ही कोणत्याही त्या ठिकाणी जे काही अफवाला बळी न पडता तुमच्या कौशल्यावर तुमच्या टॅलेंटवर त्या ठिकाणी निवड होऊ शकते. तर सध्या अशा पद्धतीने हे एक महत्त्वाचं जे काही इंटरव्ह्यू राऊंड संदर्भात पुढील प्रक्रिया ज्या आहे तर त्या प्रक्रियेसंदर्भात या ठिकाणी माहिती होती. तर ह्याच्यामध्ये आता जे डॉक्युमेंट असेल तर ते डॉक्युमेंट देखील तुम्ही कॅरी करा. जेणेकरून कोणत्याही प्रकारची अडचण पुढे तुम्हाला येणार नाही. तर सध्या ही मुलाखत यादी संदर्भात महत्त्वाची अपडेट होती. अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे असे अपडेट वेळोवेळी मिळत जाईल. आता जे काही SOP असेल मुलाखत कशा पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला कोणत्या घटकावरती बेसवर तुमचे जे काही 30 मार्क आहे तर ते 30 मार्क सध्या विचारले जाणार आहे. तर त्या अनुषंगाने नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण डिटेल्स तुम्हाला माहिती देऊ. तर नक्की शेअर करा, लाईक करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.